श्लोक 9. कविं पुराणमनुशासितारणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. अर्थ: सर्वज्ञ, पुरातन, शास्ता, परमाणुहून सुद्धा सूक्ष्म, सर्व कर्मफले विभागून देणारा, अचिंत्य रूप, सूर्यासमान नित्य चैतन्य रूप प्रकाशयुक्त, तसेच अज्ञान अगर त्याचे कार्य ह्यांच्या संबंध रहित अशा परमात्म्याचे जो अंतकाळी स्मरण करतो तो परमपुरुषा प्रत प्राप्त होतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: या श्लोकात परमात्मा म्हणजे पुरुष कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. ते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. कवी. कवी हा संस्कृत शब्द आहे. तो अन्य प्राकृत भाषेत म्हणजे हिंदीत, मराठीत वगैरे जसा वापरला जातो की जो कविता करतो तर तो कवी. परंतु येथे कवी हा शब्द ज्ञानी, सर्वज्ञ अशा अर्थाने योजलेला आहे. कवी शब्दाचा अर्थ ज्ञानी, सर्वज्ञ, बुद्धिमान, चतुर, प्राज्ञ, सुविचारी, प्रशंसनीय, तत्वज्ञानी. कवी म्हणजे काव्य निर्माता, त्रिकालज्ञानी, ब्रह्म, सूर्य असा आहे. क्रांतदर्शी, अतींद्रियार्थदर्शी, जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते ज्ञानचक्षूंना पाहणारा, असा या कवी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पुराण याचा अर्थ पुराण म्हणजे प्राचीन, पुरातन काळचा, वृद्ध, प्राथमिक असा होतो. पुरा अपि नवम, प्राचीन असूनही हा नवीन असा असतो. परमात्मा हा सुद्धा असाच आहे. तो पुरातन असूनही नवीन आहे, वृद्ध असून तरुण सुद्धा आहे. ज्ञानदेवानी या परमपुरुषाचे वर्णन करताना नवामी पुराणू असे म्हटलेले आहे. या ब्रह्माच्या आरंभापासूनच आहे. अनुशासिता, या विश्वातील सर्व वस्तूंचे तो अनुशासन करतो. जो दिशा दाखवितो, तो यथायोग्य रीतीने राज्यकारभार सुद्धा करतो. अपराध्याला शासन करतो. त्याचे आज्ञेत सर्वजण वागतात. तो अनुशासिता, याचे आज्ञेने सर्व पंचमहाभूते आपापली कार्य करतात. ग्रहगोल, नक्षत्र हे सर्व त्याचेच आज्ञेत असतात. अगदी अणुपरमाणूपासून चंद्र सूर्यापर्यंत सर्वांवर त्याचीच सत्ता चालते. अणो अणियान, सूक्ष्माहून सूक्ष्म, जितके काही सूक्ष्म आहे, अगदी अणुपरमाणू यांचे आतही याचे वास्तव्य आहे. हा अतिसूक्ष्म व म्हणूनच सर्व व्यापक असाच आहे. सर्वस्य धातार, सर्व जीवांना पृथ्वी, ग्रह, तारे, सूर्य, आकाशगंगा जे जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांना हा धारण करणारा असा आहे. त्याचप्रमाणे तो निर्माण करता, पोषण करता, व्यवस्थापक आत्मा परमात्मा सुद्धा आहे. अचिंत्य रूप, तो या सर्वांचा आधार आहे. त्याचे चिंतन करूनही त्याचे खरे रूप आपल्याला समजू शकत नाही, असा तो अचिंतनीय आहे. त्याचे रूप आहे, पण ते मनन करण्यास अत्यंत कठीण आहे, कारण ते अत्यंत महान असल्याने मानवाचे छोटेसे मन त्याचे चिंतन करू शकत नाही. आदित्यवर्ण, सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तो अंधाराच्या पलीकडे असतो. तो प्रकाशरूप तेजस्वी पदार्थांना तेजस्विता प्राप्त करून देतो. तमस परस्तात, हा प्रकाशरूप असल्याने अंधकारातीत असा आहे. हा अंधार म्हणजे प्रकाशशून्य अवस्था किंवा ज्ञानशून्य अवस्था. या दोन्हीचे पलीकडे तो असतो. येथे तम म्हणजे केवळ अंधकार एवढाच अर्थ नसून तम म्हणजेच अज्ञान, आळस, प्रमाद, शैथिल्य, दोष इत्यादी आहे. तो तमाचे पलीकडे म्हणजे तमाचे हे दोष त्याचे जवळ असत नाहीत.
गीतेमध्ये याचे म्हणजे तमाचे स्वरूप पुढील प्रकारे सांगितले आहे. अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, अतिनिद्रा, सुस्ती, अप्रकाश, अप्रवृत्ती, अधपात, अंधश्रद्धा, स्वार्थ, अदातृत्व, शाठ्य, नीचता, खेद, अहंकार, विपरीत ज्ञान असे आहे. म्हणजेच हा तमोगुण आहे. वर सांगितल्याप्रमाणे अवर्णनीय परमात्म्याचे जो सतत स्मरण करत राहतो त्याचे काय होते ते पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. ते आपण पाहूया. इथे थांबूया.